कुंभ राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी 9 ते 15 मार्च हा महिना करिअर, व्यवसाय, प्रेम आणि कुटुंबासाठी कसा असणार आहे हे जाणून घेऊयात। कुंभ राशी, या आठवड्यात रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्या। या आठवड्यात तुमचे काम आणि आर्थिक बाबतीत आरोग्य चांगले राहील। तुम्ही कोणत्याही मोठ्या आजारांपासून दूर राहाल। या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध फलदायी असतील। तुम्हाला नवीन असाइनमेंट्स देखील आवडतील, ज्या आव्हानात्मक वाटू शकतात। या आठवड्यात कोणत्याही वैद्यकीय समस्या येणार नाहीत। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन संधी तुमच्या वाटेवर आहेत। जर तुम्ही ऑटोमोबाईल किंवा मशिनरी क्षेत्रात असाल तर तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी नवीन पर्याय समोर येतील। टीम लीडर्स आणि मॅनेजर्सची डेडलाईन चुकू नये म्हणून काळजी घ्यावी। बँकर्स, फायनान्शियल मॅनेजर, अकाउंटंट, वनस्पतीशास्त्रज्ञ, वकील आणि कॉपीरायटर यांना आव्हानात्मक वेळापत्रकांचा सामना करावा लागेल। तुम्ही नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षा देखील उत्तीर्ण व्हाल। व्यावसायिकांना क्लायंटसोबत नवीन करार करण्यात यश मिळेल, ज्यामुळे भविष्यात चांगले उत्पन्न मिळू शकते। हा आठवडा तुमच्यासाठी सामाजिक संबंध, कामाची स्थिरता आणि मानसिक संतुलनाने भरलेला असेल। तुम्ही तुमच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवाल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी यशाच्या संधी मिळतील। आठवड्याच्या सुरुवातीला प्रवास किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरतील। कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील। या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंददायी राहील। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल। तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल, तर अविवाहित व्यक्तींना लग्न किंवा प्रेमसंबंधांबद्दल चांगली बातमी मिळू शकते। वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद फायदेशीर ठरतील। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील। संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे। योग आणि प्राणायाम मानसिक शांती राखील। आठवड्याची सुरुवात ही कुंभ राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि भावनिकदृष्ट्या सकारात्मक काळ घेऊन येते। तुम्हाला धार्मिक कार्ये, मंदिर भेटी, धर्मादाय कार्य किंवा ध्यान याकडे आकर्षित वाटू शकते। तुमचे मन नेहमीपेक्षा शांत होईल आणि तुम्हाला आंतरिक श्रद्धा आणि आशावादाची भावना अनुभवायला मिळेल। तुमच्या मुलांकडून मिळालेला पाठिंबा तुम्हाला अभिमान, आनंद आणि उत्साही वाटेल। त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि शैक्षणिक प्रगती तुमचे भावनिक कल्याण आणखी मजबूत करेल। एकंदरीत आठवड्याच्या सुरुवातीचा भाग सुसंवादी, अर्थपूर्ण आणि आध्यात्मिकदृष्ट्या पौष्टिक वाटेल। आठवड्याचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसतसे तुमचे लक्ष करिअर, अधिकार आणि सार्वजनिक प्रतिमेकडे वळते। तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठ, बॉस किंवा प्रभावशाली लोकांकडून आदर, प्रशंसा किंवा मार्गदर्शन मिळू शकते। हा असा टप्पा आहे जिथे तुमचे नेतृत्व गुण दिसून येतात आणि लोक तुमचे मत किंवा पाठिंबा मागू शकतात। व्यावसायिक विस्तार, नवीन उपक्रम किंवा धोरणात्मक भागीदारीबद्दल गंभीरपणे विचार करू शकतात। प्रेमजीवनाची सुरुवात उबदार आणि प्रेमळ पद्धतीने होईल। जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत, काळजी घेणारे आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल। तुमच्या जोडीदाराबद्दलचे तुमचे प्रेम स्वाभाविकपणे वाढेल आणि परस्पर समजूतदारपणा अधिक दृढ होईल। तुम्ही शांत संभाषणे, सामायिक योजना किंवा एकत्र शांत दर्जेदार वेळ घालवू शकता। जर तुम्ही अविवाहित असाल तर हा टप्पा रोमॅन्टिक भावना, आकर्षण आणि भावनिक मोकळेपणाला अनुकूल असतो। तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यास अधिक सोयीस्कर वाटेल आणि तुमच्या सामाजिक किंवा व्यावसायिक वर्तुळातील कोणीतरी तुमच्यामध्ये रस दाखवू शकेल। आठवड्याचा मध्य वैवाहिक सुसंवादासाठी विशेषतः सहाय्यक आहे। तुमचा जोडीदार वैयक्तिक किंवा व्यावसायिक बाबींमध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील, ज्यामुळे तुम्हाला भावनिक बळ मिळेल। आठवड्याचा मध्य हा नेटवर्किंग, व्यावसायिक चर्चा आणि करिअर नियोजनासाठी उत्तम आहे। तुम्हाला महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते, जे तुम्हाला चांगल्या संधींकडे मार्गदर्शन करू शकतात। जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल आणि तुमची प्रतिष्ठा मजबूत होईल। आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात संतुलित आणि सुरक्षित आहे। कुटुंबाकडून, विशेषतः मुलांकडून किंवा जोडीदाराकडून मिळालेला पाठिंबा अप्रत्यक्षपणे भावनिक आर्थिक दिलासा देऊ शकते। आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक स्पष्टता सुधारेल। तुम्हाला अतिरिक्त स्रोत, बोनस किंवा विलंबित पेमेंटमधून उत्पन्न मिळू शकेल। तुमच्या जोडीदाराकडून मालमत्तेशी संबंधित नफा देखील शक्य आहे। व्यावसायिकांना उत्पन्नात स्थिर प्रगती दिसून येईल। आठवड्याच्या अखेरीस तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा स्थिर होईल। अल्पकालीन नफ्यापेक्षा बचत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हा चांगला काळ आहे। या आठवड्यात आरोग्य सामान्यतः स्थिर असेल आणि तुमची आध्यात्मिक मानसिकता मानसिक शांतीला आधार देईल। तथापि तुम्ही तणावापासून सावध राहिले पाहिजे
आणि जास्त श्रम टाळले पाहिजेत. आठवड्याच्या मध्यात तुमच्या आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, ज्याचा तुमच्या भावनिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम देखील केला पाहिजे. या आठवड्याच्या अखेरीस तुमचे मन शांत आणि अधिक आत्मविश्वासू झाल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम पूर्ण भावनिक आणि शारीरिक संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करतील. शिवाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील, कारण तुमच्या राशीतील ग्रह तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी देतील. तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. नवीन करार आणि क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुमच्या राशीत मंगळ आणि राहू असल्याने तुम्ही कधी कधी आक्रमक होऊ शकता, ज्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविवाहित व्यक्तींना लग्न किंवा प्रेमसंबंधांबद्दल चांगली बातमी मिळू शकते. एकंदरीतच पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.